आजच्या एपिसोडमध्ये घेऊन आलोय काही खास तुमच्यासाठी। शाळांमध्ये किंवा समाजामध्ये वावरताना मुलांचं मानसिक आरोग्य संतुलित राहावं आणि तणावमुक्त राहावं यासाठी मुंबई सायकॅट्रिक असोसिएशन आणि इंडियन असोसिएशन फॉर स्कूल मेंटल हेल्थ यांच्या संयुक्त विद्यमानं कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे। ही कार्यशाळा 19 जानेवारीला नेहरू सेंटर वरळी इथं होणार असून ही मोफत देखील आहे। मुलांची सामाजिक आणि मानसिक वाढ होण्यासाठी त्यांच्या मेंदूच्या विविध टप्प्यांचा विचार करून त्यांना कोणत्या वेळी कसा प्रतिसाद द्यायला पाहिजे याबद्दल महाराष्ट्रातील शाळांमधील समुपदेशकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे। समुपदेशकांना आणि शिक्षकांना नक्की मुलांच्या बरोबर वागण्यात बदल घडवून आणण्यासाठी काय करता येण्यासारखं आहे याच्याबद्दलचा अगदी प्रॅक्टिकल अनुभव जो आहे या कार्यशाळेतनं मिळेल। त्याचबरोबर आम्ही काही प्रोटोकॉल्स तयार करून घेणार आहोत। या मार्गदर्शक तत्वांमध्ये मुलांविषयीच्या अनेक समस्यांवरती उपाय देखील सुचवले जाणार आहेत। मुलांच्या आत्महत्या ज्या आहेत किंवा मुलांचं व्यसनाधीनता जी आहे, नॉन सबस्टन्स अब्यूजची जी व्यसनाधीनता म्हणजे नेट ॲडिक्शन आहे किंवा TV ॲडिक्शन आहे किंवा फोन ॲडिक्शन आहे, हे कमी करण्यासाठी आपण जबाबदार नागरिक, जबाबदार शिक्षक किंवा जबाबदार समुपदेशक म्हणून काय करू शकतो। आणि तिसरी गोष्ट म्हणजे हॅरॅसमेंट, मुलांना जे बुलिंग केलं जातं, चिडवलं जातं, त्याच्यामुळे देखील बऱ्याच वेळेला दूरगामी परिणाम होऊ शकतात। मग अशा वेळेला शाळांनी, शिक्षकांनी, जबाबदार पालकांनी नक्की कुठल्या प्रकारची भूमिका घेतली पाहिजे, त्याच्याबद्दल शास्त्र काय म्हणतं, ह्या गोष्टी टाळण्यासाठी किंवा ह्या गोष्टी झाल्याच तर त्याला आपला रिस्पॉन्स कसा असला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी हे प्रोटोकॉल्स जे आहेत ते उपयुक्त ठरू शकतील असं आमचं मत आहे। हे प्रोटोकॉल म्हणजेच मार्गदर्शक तत्व शैक्षणिक विभागाला सुपूर्द करण्यात येणार आहेत आणि हे प्रोटोकॉल्स जे आहेत ते जवळजवळ 100 मानसशास्त्रज्ञांच्या अनुभवातनं तयार होणारे असल्यामुळे ते प्रोटोकॉल्स आम्ही पुढे त्याच्यावर काही प्रक्रिया करून एज्युकेशन डिपार्टमेंट, महाराष्ट्राच्या स्टेट गव्हर्नमेंटच्या एज्युकेशन डिपार्टमेंटला सुपूर्द करू की जे प्रोटोकॉल्स आपल्या महाराष्ट्रातल्या शाळांमधनं वापरता येऊ शकतील, अनुभवी शिक्षकांकडनं वापरता येऊ शकतील। त्यामुळे असे होणारे उपक्रम हे आनंदी शाळांचं स्वप्न पूर्ण करण्यात नक्कीच मोलाचा वाटा उचलतील यात शंका नाही। स्वरदा वाघुले, ABP माझा, मुंबई।